आबा मंत्रिपद मिळालंय तालुक्यात पहिल्यांदाच मी आलाय, लोकांच्या भावना आणि त्यांचं प्रेम काय सांगा? निश्चितपणानं गेले 20 वर्ष या मतदारसंघातली जनता मला फार मोठ्या मताधिक्यानं निवडून देते आणि यावेळेला चौथी टर्म असल्यामुळं लोकांची स्वाभाविक मानसिकता होती की आपल्या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं आणि आज या महायुती सरकारच्या माध्यमातून आमचे नेते अजितदादा, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी या नेते मंडळींनी दिली. त्यामुळे स्वाभाविकच या मतदारसंघामध्ये खूपच उत्साहाचं, आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. लोकांना म्हणजे जी वाट बघत होती लोक, आज त्या लोकांचं स्वप्न साकार झालं असं म्हणलं तर काही वावलं. साधारण मदत आणि पुनर्वसन हे महत्वाचं खातं तुमच्या पदरी पडलंय, त्या माध्यमातून मतदारसंघ आणि राज्यासाठीचं विजन काय असेल? निश्चितपणानं काय झालंय, अनेक धरणं या राज्यामध्ये, म्हणजे अगदी आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं म्हणलं तर कोयनेसारखं एवढं मोठं धरण जवळपास 65 वर्षापूर्वी कोयना धरणाची निर्मिती झाली. वीरचं धरण सुद्धा जवळपास 70-75 वर्षापूर्वीच आहे. एवढी जुनी धरणं असून सुद्धा हे धरण असतील, धोम असेल, कनेर असेल, ओरमोडी असेल किंवा अन्य धरणांचे अद्यापही काही पर्याय आपल्या पुनर्वसनाच्या संदर्भातले काही प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न, त्याचबरोबर राज्यातल्या काही प्रकल्पांचे प्रश्न, हे सोडवण्याचं मोठं आव्हान हे निश्चितपणानं माझ्या समोर या खात्याच्या निमित्तानं असणार आहे. निश्चितपणानं या खात्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न या संधीच्या माध्यमातून करणार. आपल्या तालुक्यातला प्रश्न होता, बरेच दिवसात त्यांना काय न्याय मिळतो? निश्चितपणानं काही लोकांना मला वाटतं या संदर्भात मोबदला मिळालेला आहे. उर्वरित काय लोकांची प्रकरणं थांबलीत याची माहिती घेईन, त्या संदर्भातली एक स्वतंत्र बैठक लावणार आहे आणि जे काही असेल त्रुटी त्याची पूर्ती करून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करू. आबा, एक शेवटचा प्रश्न, तुमचा शोले पिक्चर मधला आम्हाला डायलॉग ऐकायचा आवडता? चलो.